भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी। वारी ही आषाढ आणि कार्तिकी महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळेस होते असे सांगण्यात येते। संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत यांनी आषाढी आणि कार्तिकी या हिंदू महिन्यात पंढरपूरला जाण्यासाठी वारी सुरू केली। मानवी जीवनात परिवर्तनाच्या दिशेने पडणारे विवेकी पाऊल म्हणजे वारी। परमेश्वराच्या चरणी लीन होणारी ही परंपरा दरवर्षी नित्यनियमाने अविरत चालू आहे। विशेषतः वारकरी संप्रदायात या परंपरेला मोठे महत्त्व आहे। जगद्गुरू तुकाराम हे स्वदेह वैकुंठाला गेले। यांच्या पूर्वीपासूनच ही महाराष्ट्रातील परंपरा सुरू असल्याचे म्हटले जाते। तुकोबांच्या घराण्यातील मूळ पुरुष असलेले विश्वंभर बाबा नित्यनियमाने पंढरीची वारी करत असे। त्यांच्या आईकडून हा वारसा त्यांच्याकडे आला होता। त्यानंतरच्या काळात वारीची परंपरा ही जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव नारायण महाराज यांनी 1685 मध्ये सुरू केली। तेव्हापासून या पालखी सोहळ्याची परंपरा सुरू झाली। कित्येक वर्षापासून संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा देहूमधून आणि आळंदीमधून पंढरपूरकडे मार्गस्थ होतो। तेव्हापासून ही परंपरा अखंड चालू आहे। असे म्हणतात, सुरुवातीला या पालखी सोहळ्यात लाकडाच्या पादुका ठेवल्या जायच्या। तसेच ज्ञानोबा तुकाराम म्हणजे ज्ञानबा तुकाराम म्हणण्याची सुरुवात देखील तेव्हापासूनच सुरू झाली। संत तुकाराम यांची संत ज्ञानेश्वरांवर श्रद्धा होती। दर वद्य एकादशीला संत तुकाराम महाराज आळंदी येथे जाऊन माऊलींच्या समाधीसमोर कीर्तन करायचे। आजही वद्य एकादशीला कीर्तनाचा मान हा देहूकरांचाच असतो। एवढेच नाही तर ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचा गाभारा मंदिर हे संत तुकाराम महाराजांनी उभारले होते। त्यामुळे तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज हे सप्तमीला वडिलांच्या पादुका घेऊन आळंदीला जायचे आणि अष्टमीला माऊलींच्या पादुका देखील याच पालखीत ठेवून पंढरपूरकडे मार्गस्थ व्हायचे। नारायण महाराजांनी जेव्हा ही परंपरा सुरू केली तेव्हा त्यांच्याबरोबर 1200 वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्याची नोंद सापडते। म्हणूनच आजही संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हा सप्तमीला पंढरपूरकडे मार्गस्थ होतो, तर संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा अष्टमीला पंढरपूरकडे प्रस्थान करतो। तुकोबारायांची पालखी सोहळ्याचे हे 339वे वर्ष आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या वारीला 800हून अधिक वर्षापासूनची वारीची परंपरा आहे। रामकृष्ण हरी।